गूळ शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी आपण सर्वात पहिले घेऊया भाजलेले शेंगदाणे। एक मोठी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। त्यासाठी पाऊण वाटी किसलेला गूळ घेतलेला आहे। गूळ अर्धा अर्धा करून घालूयात। सुरुवातीला हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ आणि त्यानंतर उरलेला गूळही त्यात घालून पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। त्यात थोडी वेलची पावडर घालून घेऊया। गूळ आणि शेंगदाणे छान बारीक झालेले आहे आणि त्याचा एक गोळा तयार होतानाही दिसतोय। आपण हे सर्व एका भांड्यात काढून घेऊया आणि लहान साईजचे त्याचे लाडू वळून घेऊया। या लाडूसाठी तुपाचीही गरज नाही। झटपट होणारे असे उपवासासाठी गूळ शेंगदाण्याचे लाडू तयार आहेत। मुलांच्या टिफिनमध्येही तुम्ही देऊ शकतात।